नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CCTV फुटेज बाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जून 2025 करता सभा क्रमांक 1 साठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत आपण आपल्या शाळेमध्ये जे CCTV लावलेले आहे किंवा त्याचे इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जून 2025 करता सभा क्रमांक 1 साठी हे लेखन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या CCTV फुटेजबाबत PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण CCTVचा फुटेज तपासणार आहोत, पाहणी करणार आहोत, त्याची तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक ज्या दिवशी आपण तपासणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव, अध्यक्ष श्री किंवा श्रीमती जेही अध्यक्ष असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती मधील ठरवलेल्या सदस्यामधून दिनांक या ठिकाणी आपल्याला तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी CCTV फुटेज पाहणी करण्यात आले. या पद्धतीने थोडक्यात आपणास लेखन करून घ्यायचे आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, CCTV फुटेज पाहणीबाबत चर्चा करण्याचे उद्दिष्ट. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शाळेतील सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या CCTV प्रणालीचा योग्य व कायदेशीर वापर सुनिश्चित करण्यात यावा. कोणतीही शंका, तक्रार किंवा घटना घडल्यास संबंधित व्यक्तींनी शाळा व्यवस्थापनाकडे लेखी अर्ज करून फुटेज पाहणीची विनंती करावी. गोपनीयता व नियमांचे पालन करत CCTV फुटेज पाहणीची प्रक्रिया राबवण्यात यावी. असे 23/6/2025 रोजी झालेल्या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत ठराव करण्यात आलेला होता व या समितीमधील काही सदस्य यांनी CCTV फुटेज पाहणी करण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा, विशेषतः मुलींची सुरक्षा फार महत्त्वाची असते. शाळेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारीक गोष्टीकडे लक्ष देण्यात यावे असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा तिसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, शाळेतील CCTV फुटेज पाहणी करण्यात आल्याबाबत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने दिनांक 25/6/2025 रोजी झालेल्या विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सभेमध्ये शाळेच्या CCTV यंत्रणेचे परीक्षण करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वार, आवार, कॉरिडॉर इत्यादी प्रमुख ठिकाणावरील CCTV फुटेज काळजीपूर्वक पाहण्यात आले. या पाहणीत कोणतीही संशयास्पद प्रकार निदर्शनास आलेला नाही. CCTV यंत्रणा कार्यरत असून तिची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असल्याचे समितीने एकमताने मान्य केले. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकार, अपघात किंवा तक्रारी आल्यास त्या अनुषंगाने CCTV फुटेजचा उपयोग केला जाईल असे ठरवण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जे CCTV फुटेज तपासणीसाठी जे निवडण्यात आलेले सदस्य आहे त्या सदस्यांचे नावं, त्यांचे पदनाम आणि त्यांची स्वाक्षरी करून आपणास हे आपल्या दप्तरी रेकॉर्डला ठेवायचं आहे. या पद्धतीने माहे जून करता CCTV फुटेजबाबत अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.